स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। रुक्मिणी जी आई ग दमले, हे भाजी घे। आदितीकडनं काही निरोप आला का ग? नाही हो, अजून काय बी तपास नाही लागला त्यांचा। तिची आई तर इतकी खचून गेली ना वहिनी साहेब, अहो ती पोरगी धीराची आहे म्हणून तरी बरं। मी जाऊन येते तिच्याकडे, नाही तर 5 मिनिटांनी जाते। जाम दमले आज मी। आई ग, मीटिंगमुळे ना? कसली मीटिंग? साहेबांबरोबर शॉपिंगला जायला लागलं। साहेबांच्या बरोबर? म्हणजे हापिसात ही असली बी कामं सांगतात तुम्हाच नाही? रुक्मिणी तू चहा टाक, मी येते आदितीकडे जाऊन 5 मिनिट। जी किती छान बोलतात नाही आजोबा, मजा आली खूप। इथे यायच्या आधी मला असं वाटलं होतं की मी खूप बोर होईन, बट जेव्हा मी या लोकांमध्ये मिक्सअप होते, बोलते, तेव्हा खूप छान वाटतं। बट मम्मा, ओ गॉड, व्हॉट एम आय डुईंग? मम्माने मला काय सांगितलं होतं की या लोकांशी डिस्टन्स ठेवून बोलायचं, मिक्सअप व्हायचं नाही। ही लोक चांगली नाही आहेत। ओ गॉड, मम्मा काय म्हणालेली आणि मी काय करतेय? मी असं वीक पडता कामा नये। आय एम नॉट अ बेबी। आपण असं लहान मुलासारखं काय वागतात? मी आता मोठी झाले। बट आय स्टिल डोंट नो मम्मा असं का म्हणाली असेल। हे लोक वाईट आहेत, आजोबा वाईट आहेत, मला तरी नाही वाटलं असं। म्हणजे ॲटलिस्ट मम्मा म्हणाली तितके तरी हे वाईट नाही आहेत। सीताजी, माझ्याकडे प्रेस आणि ह्या बिझनेससाठी जी मशिनरी लागते ती संपूर्ण तयार आहे, परंतु ह्याच्यामध्ये थोडी रिस्क आहे। हां, म्हणजे ते हेच ना की हे सगळं बेकायदेशीर आहे वगैरे? करेक्ट। त्यासाठी ह्या सर्व गोष्टी मॅनेज करण्याची गरज आहे। अच्छा, पण मोहनलाल, तुम्ही मला यात कुठे गुंतणार नाही अशी आधीच गॅरंटी दिली आहे। तुम्ही कशाला गुंताय हो? त्याची जबाबदार माझ्यावर, पण तुम्हाला पैसा मात्र गुंतवावा लागेल। मोहनलाल, बजेट किती आहे? बजेट मी तुम्हाला वर्कआउट करून देतो, डोंट वरी, पण कामाला लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे। मोहनलाल, पण यात माझा नक्की फायदा होईल ना? अरे 100%।
तुम्ही खोऱ्यासारखे पैसे कमवाल ह्याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. ठीक आहे, खर्चाचे आयटम्स काय काय आहेत? हा बिझनेस आपल्याला बिनबोमाट करायचा असेल तर सिस्टीमची मदत घ्यावी लागणार आहे आणि त्यांच्यावरचा खर्च हाच तो मेन आयटम आहे. म्हणजे डिपार्टमेंट आणि काही अधिकारी ह्यांना मॅनेज करावं लागणार आहे. त्यांना देण्याची जी रक्कम आहे ती मोठी असेल, ती सुद्धा कॅश द्यावी लागणार आहे. हां, म्हणजे हा सगळा पैसा ऑफ रेकॉर्ड असेल ना? ऑफकोर्स. मोहनलाल, मग हे कसं जमणार? अहो, ती कॅश कशी मॅनेज करायची, कुठून आणायची, हेच तर तुमचं काम आहे. दॅट्स व्हाय यू आर माय पार्टनर. ते तुमचं तुम्ही ठरवा. हॅलो हॅलो अमोल, मी अवंतिका बोलते. वंतिका, हां बोल ना. अरे तुला तुला थोडासा त्रास द्यायचा होता, म्हणजे तुझी मदत हवी होती. मदत? तुला माझी मैत्रीण माहिती आहे ना, अदिती प्रधान, आपल्या सोसायटीमध्ये राहते बघ. अरे तिच्या घरी छोटासा प्रॉब्लेम झालाय. छोटासा म्हणजे तिचे वडील सापडत नाहीये तरी सकाळपासून. म्हणजे सकाळी जे बाहेर पडले न सांगता कुणालाही, ते आलेच नाही आहेत घरी परत. आम्ही सगळीकडे शोधलं, पण आता खूप चिंता वाटायला लागली रे. म्हणजे नेमकं कळत नाही आहे काय करावं. मला वाटलं तुझी पोलीसमध्ये इतकी ओळख आहे तर काही करता येईल का. म्हणजे तू जर मदत केलीस तर आम्हाला खूप बरं वाटेल. आधार वाटतो रे अशा वेळेला. किती सहजपणे बोलून गेलीस अवंतिका. आणि आता इतका विश्वास ठेवतीयस माझ्यावर, म्हणजे तू नक्कीच माफ केलेस मला. अमोल, काय बोलतोस तू? हे बघ, माणसाने नेहमी माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा. आणि आपण जेव्हा काही चुकीचं वागतो ना, तेव्हा परिस्थिती असते जी आपल्याला तसं वागायला भाग पडत असते. सो आय हॅव नो ग्रजेस, नो हार्ड फिलिंग्स. ठीक आहे अवंतिका, हे बघ तू काही काळजी नको करूस. आपल्या एरियातले इन्स्पेक्टर पाटील आहेत ना, त्यांना मी चांगला ओळखतो आणि मी बोलेन त्यांच्याशी. थँक्यू अमोल, थँक्यू सो मच. मी अदितीला पाठवते मग तुझ्याकडे, नाही तर तिला फोन करायला सांगते डिटेल्ससाठी. मला माहीतच होतं तू मला मदत करशील. थँक्स. वेलकम. काय जुई मॅडम, झोप येत नाही वाटतं? नाही, आता झोप नाही आली आहे. 11 तर वाजतायत. 11च? तुमच्या हॉस्टेलवर किती वाजता झोपता ग तुम्ही? 9ला आमची वॉर्निंग बेल होते. मग एव्हरीबडी शुड बी इन बेड बाय 9:15. मग आमची ती रेक्टर येते, कोण जागा आहे ते बघायला. इट्स सो बोरिंग. हो, म्हणून जागतेस वाटतं. नाही, म्हणजे ऍक्च्युली मला टीव्ही बघायचा आहे. मग दाराकडे काय बघत होतीस? हा, नाही ते काही नाही, असंच. माई, आज दादा उशिरा येणार आहे नाही का? हो बाई, चांगला 1-1:30 वाजेल असा फोन होता त्याचा. अरे बापरे, आता ग? हो ना. काय झालं जुई? टीव्ही पाहत होतीस ना? नाही, नको, कंटाळा आला. अगदी. हाय. हाय. काय करत होतीस? काही नाही, झोपायची तयारी करत होते. तू
एवढ्या रात्री? हा तुलाच बोलवा आलो. माझ्या रूमवर चल ना. नाही नको. अगं आम्ही ड्रिंक्स घेत बसलो होतो. चल ना तू पण घे ना. स्मॉल चपे. नाही मी ड्रिंक्स घेत नाही. मग बिअर घे. त्यात काय एवढं. मी काहीच घेत नाही. असं काय करते अगं सगळे धमाल करतात. आपला डिरेक्टर सुहास दीपा रायश्री अगं त्या पण बिअर घेत आहेत. सगळे धमाल करतो आम्ही. चल. नको. अगं मी त्यांना सांगितलं तुला घेऊन येतो. चल ना. नको समीर. त्यात काय झालं एवढं. चल ना. नाही म्हंटल ना मी. ए कम चल. समीर हात सोड. समीर माझा हात सोड. अगं एवढं काय चिडाय. चल म्हणतो ना. समीर गुड नाईट. रिमा प्लीज. गुड नाईट. रिमा. आय सेड गुड नाईट. अरे रिमा. रिमा. कुठे आहेस तू सलील? मी खूप मिस करते तुला. खूप आठवण येते तुझी. पार्थची खूप आठवण येते. कसा असेल पार्थ? नीट राहत असेल का? खूप प्रश्न मनात येतात. मला खूप आठवण येते तुमच्या दोघांची. I'm missing you a lot. To the cutest lady of the world, lots of love, Daddy. Hello. हाय बच्चा. गुड मॉर्निंग. Oh, good morning, Mama. काय आत्ताच उठलेली दिसतीयस हो ना? And when I opened my eyes, there was a surprise in front of me. हां. माझ्या टेबलवर ना गिफ्ट्स होती. मी त्यातलं एक गिफ्ट उघडून पाहिलं ना तर इतका छान ड्रेस होता. मी अजून सगळी उघडली पण नाहीयेत. बट आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि डॅडीने इतकी छान लोट लिहिलेली माहितीये. व्हॉट नॉनसेन्स बच्चू. ती माणसं काय टाईपचे कपडे आणणार तुझ्यासाठी? व्हॉट्स रॉंग विथ युअर टेस्ट? हां? पण मम्मा. इनफ. डोंट इरिटेट मी नाव. कळलं ना? मी तुला आधीच सांगितलं होतं की त्या लोकांच्या भानगडीत जास्त पडू नकोस.
डोंट लेट देम इंटरफिअर इन युअर अफेअर्स. सांगितलं होतं की नाही? अँड रिमेंबर दिस बच्चू, माझा नाईलाज होता म्हणून मी तुला त्यांच्याकडे पाठवलंय. ओके, सो प्लीज प्लीज डोंट स्टार्ट गेटिंग क्लोज टू देम ऑर समथिंग लाईक दॅट. ओके, एनिवे तू कशी आहेस हे फाइंड आउट करायला मी फोन केला होता. यू साउंडिंग ॲब्सोल्युटली फाईन. सो यू टेक केअर ऑफ युअरसेल्फ अँड बिहेव युअरसेल्फ. या, आय टॉक टू यू लेटर. बाय. रामू काका, हे आत घेऊन जा. आणि फ्रीजमधनं भाजी काढून ठेवली, तेवढी धुवून ठेवा. आलेच मी. जुई ये. हे काय ग? गिफ्ट्स. तुम्ही मला दिलेली गिफ्ट्स. मग ते इथं कशाला आणलेत? तुझ्यासाठीच आणल्यात सगळ्या. थँक्स. मला ही गिफ्ट दिल्याबद्दल थँक्स. पण मिस्टर नेरुरकरांना सांगा, आय कॅनॉट ॲक्सेप्ट दीज गिफ्ट्स. ही सगळी गिफ्ट्स देऊन तुम्ही मला ब्राईब करायचा अजिबात प्रयत्न करू नका. यू विल नेव्हर बी सक्सेसफुल. ब्राईब? काय म्हणतेस तू? कळतंय का तुला काहीतरी? तुमचं वागणं न कळणे की काय मी आता लहान नाही आहे. आणि सांगा डॅडींना, मला तुमचा प्लॅन नीट कळलाय. यू आर गोइंग टू शॉवर मी विथ गिफ्ट्स अँड मेक मी हेट मम्मा. असंच आहे ना तुमच्या मनात? आणि बाय द वे, मी या असल्या गिफ्ट्सने अजिबात इम्प्रेस नाही होणार आहे. किती चाइल्डिश ड्रेसेस आहेत हे. मी नाही घालत असले कपडे. आणि मम्मा मला या गिफ्टपेक्षा खूप चांगले कपडे आणणार आहे. तिचा फोन आला होता आज, आत्ताच. अच्छा, म्हणजे तुमच्या मम्माचा फोन आला होता तर मग तिलाच आणू दे. तुम्हाला काय आवडतात तशा गिफ्ट. ओ गॉड, अरे आय फॉरगॉट टू टेल हर टू ब्रिंग मी न्यू इयरिंग्स. अरे शिट रे. शशांक, तुझी लेक अगदी तुझ्यावर गेलीये रे बाबा. तिचा मेसेज तुला कळवायलाच पाहिजे बाबा. सर, हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं? सारखी संकट येतात. आता नाही सहन होते सगळं. रिलॅक्स आदिती. परत येतील ते. परवा ऑफिसमध्ये जातो म्हणून गेलेले अजून आलेले नाही. किती वाट बघायची आम्ही. आदिती, हे बघ, घरात तूच आता मोठी आहेस, कुणाला लहान आहे अजून. आणि जरा आईच्या मनस्थितीचा विचार कर ना. आदिती, तूच असा धीर सोडलास तर कसं होणार? सर, काय झालं असेल त्यांना? कुठे कुठे शोधू आम्ही त्यांना? तुमच्या सगळ्या नातेवाईकांकडे चौकशी केली? त्यांच्याकडे फोन नव्हते. त्यांच्याकडे प्रत्यक्षात जाऊन सुद्धा आले मी. कुठेच नाही आहेत ते. वेल, एखादं असं ठिकाण जिथं ते नेहमी जात होते? कुणाल सगळीकडे जाऊन आलाय. मला वाटतं या केसमध्ये आपण पोलिसांची मदत घ्यावी. परवापर्यंत आपल्यात असलेला माणूस अचानक असा निघून जातो. मग पोलिसांची मदत घ्यावी लागते, पेपरात ऍड द्यावी लागते, दूरदर्शनवर फोटो द्यावा लागतो. हे असंही आहे सर. त्याला काही इलाज नाही. पर्याय नाही दुसरा, आपल्याला ते करायलाच हवं. सर, त्यांना काही झालं नसेल ना? डोंट वरी आदिती, अगं ते सुखरूप असतील. हे सगळं माझ्यामुळेच झालंय. आता नाही ते विचार मनात आणून मनस्थिती बिघडून घेऊ नको स्वतःची. आता मी तुला सांभाळू का तुझ्या वडिलांना शोधू? आदिती, आत्ता या वेळेला तुझ्या आईला तुझ्या आधाराची जास्त गरज आहे. बाकीचं बघायला मी आहे नाही.
आय एम विथ यू अदिती, प्लीज. थँक्यू सर. चल. चहा घ्या. वहिनी, अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. काय ग? मगाशी मी अमोल दादांकडे गेले होते ना, तेव्हा पूर्वा वहिनी सांगत होत्या सौरभ दादा आता पुण्यातच राहायला येणार आहेत, लई मोठं दुकान काढणार आहेत इथं. अहो आपल्याच सोसायटीत घर बघतात ते. सौरभ पुण्याला सेटल होत? कशाला? आणि इथे माझ्या घराजवळ का घर बघतोय? का पाठलाग करतोय हा माझा? सुखाने श्वास सुद्धा घेऊ देणार नाहीये का हा? हं,